नमस्कार. बघा, या अगोदर आपण बृहमुंबई महानगरपालिकेचा हा जो वार्षिक प्रकाशनाचा जो आराखडा आहे, जी बृहमुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी प्रकाशन करते आणि या वर्षीचे जे किंवा प्रत्येक वर्षी याच्यातून काही प्रश्न पडत असतात, तर आपण याचा पार्ट 1 बघितलेला आहे. बऱ्याच युट्यूबवर तुम्हाला हे मिळेल. तर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा याची आपण PDF टाकलेली आहे. काही मुलांचं म्हणणं आहे की ते व्यवस्थित ओपन नाही होत आहे सर, तर तुम्ही व्यवस्थित ते करून बघा. माझ्याकडे ओपन होत आहे, तर ती ओपन होईल. नाही झाली तर ते मिळेल तुम्हाला वेबसाईटला वगैरे, बऱ्याच जणांकडे आहे. तर आपण पार्ट 1 बघितलेलं आहे याचं. आता पार्ट 2 बघूया आपण. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जे महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्या पार्टमध्ये हा जो सिम्बॉल आहे, या सिम्बॉल म्हणजे बोधचिन्हाचा याचा अर्थ काय वगैरे. त्याच्यानंतर आपण बघितलं आपल्या याचे विभाग कोणकोणते आहे. या विभागावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की खालीलपैकी कोणता विभाग हा महानगरपालिकेमध्ये नाही आहे. तर आपण हे विभाग बघितले पार्ट 1 मध्ये कोणकोणते आहेत आणि याच्यावर प्रश्न पडलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपले सध्या निवडणुका कधी झाल्या वगैरे बघितलं. त्याच्यात कोणकोणते हे आहे, प्रकाशन कोणतं करते, कशा कशाचं हे आहे त्याच्या संदर्भात. प्रस्तावना सुद्धा बघितली. 150 वर्ष पूर्ण कधी झाले महानगरपालिकेला, आशिया खंडातली अग्रगण्य महानगरपालिका म्हणून ठरलेली आहे. हे आपण पार्ट 1 बघलेला आहे. एक ओव्हरलुक करत आहे आपण की फक्त काय बघितलेलं आहे याच्या अगोदर. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये मुंबईमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण बघितलं आपण महत्त्वाच्या माहितीमध्ये आपण ते कुठल्या याच्यात कधी किती वर्ष झाले, कोणत्या साली कुठला प्रोजेक्ट चालू झाला किंवा कुठल्या कुठल्या समित्या आहेत, किती वर्ष कशाला पूर्ण झाले, हे आपण पार्ट 1 मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेला मित्रांनो की मुंबईमध्ये किती शाळा आहेत. तर आता शाळा विचारल्या तर ऑब्विसली तुम्हाला तिथले गार्डन वगैरे, उद्याने विचारू शकतात किंवा पुतळे वगैरे विचारू शकतात. डायरेक्ट शाळा किती आहे एवढा प्रश्न पडत असेल तर काय बोलणार आता. त्याच्यानंतर त्यांचा अर्थसंकल्प सुद्धा, याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न पडलेले आहेत. महत्त्वाच्या माहितीमध्ये अर्थसंकल्प. एवढी आकडेवारी तुम्हाला पाठ करणं खूप अवघड जाणार आहे. फक्त हे निधी सांकेतांक, निधी सांकेतांक याच्यावर प्रश्न पडलेले. ऍक्च्युअल मध्ये डाटा एवढा त्यांनी प्रश्न कसे काय टाकले सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे, पण याच्यावर काही प्रश्न पडलेले आहेत. तर आता आपण काही महत्त्वाच्या ज्या हे आहेत त्या आपण बघणार आहोत. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. वृक्ष प्राधिकरण, कुठले कुठले प्राधिकरण आहेत किंवा कशा कशाच्या संदर्भात आपल्याला याच्यावर, मला वाटतं याच्या अगोदर याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे की महानगरपालिकेचे जे कचरा व्यवस्थापन आहे ते कुठं कुठं आहे. त्याच्यानंतर ते नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे क्रीडापटू जिथून घडलेले आहेत त्या क्रीडाच्या याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे. ठीक आहे. मी पाहत आहे भांडवली खर्च वगैरे. तुम्ही म्हणाल सर टाइमपास करत आहे बा. टाइमपास नाही करत आहे आपण. कोणता विषय महत्त्वाचा आहे याच्यातला तो आपण घेणार आहोत. तर हे ओव्हरलुक करत आहे फक्त की याच्यातून पडू शकते का प्रश्न. बघा, आरोग्यविषयक सेवा कार्य महत्त्वाची माहिती आहे याच्यावर, कारण प्रश्न पडलेले आहेत. सर्वसाधारण दवाखाने. आता बघा, सर्वसाधारण दवाखान्यामध्ये शाळा किती आहेत हा प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला दवाखाने किती आहेत हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर बघा, 190 पैकी 4 आयुर्वेदिक, 2 युनानी पद्धतीचे आहेत. आपला दवाखाना 239. त्याच्यानंतर सर्वसाधारण रुग्णालय आहेत 16, प्रसूतिगृह 30, दंत रुग्णालय महाविद्यालय 1, क्षयरोग रुग्णालय. याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की क्षयरोग रुग्णालयाचं नाव काय आहे. ठीक आहे. खालीलपैकी कुठले क्षयरोग रोगावर निदान केलं जाते, खालीलपैकी कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा काय रुग्णालयामध्ये, असा प्रश्न पडलेला आहे. तर हे आपण बघणार आहोत कोणत्या याच्यात, कोणत्या हॉस्पिटलमध्ये कशाचा इलाज होता ते. त्याच्यानंतर कान नाक घसा रुग्णालय, कुष्ठरोग, जे महत्त्वाचे तुम्हाला वाटत आहे, कुष्ठरोग आहे हा महत्त्वाचा आहे, क्षयरोगाचा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपला याच्यात आणखीन कोणते आहे, क्षयरोग चिकित्सालय, जे कन्फ्युजिंग करणारे आहेत ते. त्याच्यानंतर व्यसनमुक्ती केंद्र, लोकमान्य टिळक नगर, याच्यावर सुद्धा पडलेला आहे. महानगर, याच्यावर लोकमान्य टिळकांच्या संदर्भात प्रश्न पडलेला आहे. नायर रुग्णालय, याच्यावर आहे. एडवर रुग्णालय 168 महानगर. बरं, सार्वजनिक आरोग्य खात्यात सन 2023-24
आर्थिक वर्षाकरता झालेला खर्च काहीच सांगतात नाही, काय विचारतील ते खर्च किंवा हे काही विचारत आहे प्रश्न. परवाना नियंत्रण, ठीक आहे. आता 2023 मधील वार्षिक उत्पन्न माहीत असू द्या बा, काय विचारतील काही सांगता येत नाही, त्यांचा कोणी मालक नाही आहे. आपण काय म्हणणार आहे किंवा काय काय विचारला, असा प्रश्न काऊन विचारला असं म्हणू शकत नाही आपण. काही प्रश्न विचारायला ते फक्त लोकसंख्या विचारून नाही, मुंबईची किती जण आजच्या तारखेत गेले बा, किती जन्मले असं, कारण ते त्यांचं हे आहे. आता शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या हे पहा का तुम्हाला काय वाटते. जर इम्पॉर्टंट वाटत असेल तर घेऊन घ्या, पण प्रश्न पडणार नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर लिलावाद्वारे ओके देवणार पशु नाही, याच्यावर नाही पडणार. संयुक्त शाळा अनुदानित, याच्यावर प्रश्न पडलेला, ऍक्च्युअल मध्ये प्रश्न पडलेला आहे शिक्षण पद्धतीवर. इथले आता हे बघूया आपण. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सर्व शिक्षा अभियान. आता याच्यात 2023-24 मध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विविध शीर्षाखाली केलेल्या खर्चाचा तपशील. आता बघा, संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक, तर याच्यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून आपण सांगत आहे. आता प्राप्त अनुदान आहे, खर्च आहे. आता ठीक आहे, हे फक्त याच्यावर टक्केवारी खर्चाची दिलेली आहे. आपण याच्यात किती शाळा आहेत असा प्रश्न त्यांनी टाकलेला आहे. तर याच्यात बघा, आता शाळांची संख्या दिलेली आहे. हा त्याचा कोड आहे. माहिती कधीची आहे ते दिनांक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा विभाग क्रमांक 7 आहे हा शिक्षण विभागाचा. आता बघा, याच्यात कुठलीही माहिती विचारू शकतात. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठल्या याच्यावर करायचं आहे, मराठी शाळा किती आहे हा प्रश्न पडू शकते. त्याच्यानंतर आता बाकी तुम्ही हे हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ हे पण असू द्या, पण मराठी 263 आहेत. शिक्षक आता 111 म्हणजे 1011 आहेत, त्याच्यामुळं ही 262ची एक असू द्या. त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न पडू शकतात, तर हे बघून घ्या. 200 हिंदी आहेत, 220 उर्दू आहेत, 188 गुजराती आहेत, 39 तमिळ. आता हे पडू शकते इंग्लिशवर, तर ते आहेत 52, 976. आव्हानात्मक शाळा आहेत 19, हे पण पडू शकते. मुंबई पब्लिक स्कूल 10वी पर्यंत 80, CBSEच्या आहेत केंद्राच्या 17. आता हे एकूण प्राथमिक अ गटाच्या 938 आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता प्रश्न पडलेला आहे एकूण शाळा, तर 2372 याच्यावर प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे. तर हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. खाजगी अनुदानित हे ते सगळं, तर त्याच्यात काय पडेल याच्यात मी नाही सांगू शकत तुम्हाला की प्रश्न काय पडेल. फक्त तुम्ही हे पाहायचं आहे की कोणत्या विभागाच्या काय आहे. ते माझं काम आहे फक्त तुम्हाला दाखवायचं. प्रश्न काय पडेल एक्झॅक्ट ते नाही सांगू शकत, पण याच्यातून प्रश्न पडतात एवढं मात्र नक्की आहे. आता बघा, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम विभाग क्रमांक 8 बेस्ट उपक्रमातर्फे एकूण 425. आता तुम्हाला सांगतो, याच्यात एक सनपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान किती वेळानंतर ट्रेन आहेत असा प्रश्न पडलेला आहे, जे की बिलकुलच अपेक्षित नव्हतं. आता काय राज्यसेवेमध्ये प्रश्न पडले की तुम्ही तुमच्या मित्राला दारू पिण्यासाठी कसं म्हणून नाही म्हणणार, तर ते काही प्रश्न टाकू शकतात. जाऊ द्या, असू द्या. आता बघा, बेस्ट उपक्रमातर्फे एकूण 425 बसमार्गाचे प्रवर्तन करण्यात येत आहे. त्यापैकी 385 बसमार्ग मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रवर्तित होतात. ठीक आहे, लक्षात असू द्या. फक्त 18 बसमार्ग. यांनी बँकेच्या किती शाखा आहेत ते पण विचारला होता. कर्मचारी बँकेच्या 21 शाखा होत्या. हा प्रश्न पडलेला आहे. महानगरपालिका हद्दीत प्रवर्तित. ओके. 18 बसमार्ग मुंबई आणि नवी मुंबई परिसरात, 13 बसमार्ग मुंबई आणि मीरा भाईंदर, 9 बसमार्ग मुंबई आणि ठाणे परिसरात प्रवर्तित करण्यात येतात. आता वाहतूक प्रवर्तनाची आकडेवारी दिनांक 31 मार्च 2024 अखेर. ठीक आहे. तर आता हे बघा, याच्यात आहे बस गाड्यांची एकूण लांबी किती आहे. तर ही लांबी काही विचारणार नाही, पण माहीत असू द्या. स्वमालकीच्या किती आहेत, भाडे तत्वावर किती आहेत. जर एखाद्याचा बेस्टचा प्रश्न असेल, म्हणजे बेस्टचा पेपर असेल, तर त्याच्यात विचारू शकतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे मार्ग, गाड्या वगैरे आपण हे काही जास्त डिटेलमध्ये घेत नाही, एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे आकडेवारी वरची. पण ते बघा, बस गाड्यांची संख्या विचारू शकतात. बस आगाराची संख्या 27 आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारू शकतात बेस्टला. आता विद्युत पुरवठामध्ये काय आहे, सांख्यिकीय आकडे आहेत त्याच्यात, हे तुम्ही बघून घ्या, वाटलं तर ते पाठ करा.
पण पडणार नाही प्रश्न त्याच्यावर, एवढ्या डीपमध्ये नाही पडणार. आता ह्या समित्या खूप महत्वाच्या आहे. ठीक आहे, महानगरपालिकेच्या वैधानिक समित्या. वैधानिक समित्या कोणत्या आहे? स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती आणि प्रभाग समित्या. तर याच्यावर प्रश्न असा पडलेला आहे की खालीलपैकी कोणती वैधानिक समिती नाहीये. ऍक्च्युअल मध्ये प्रश्न पडलेला आहे, सेम ऑप्शन होते, स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती आणि एक होती माहिती व तंत्रज्ञान समिती. आणि खालीलपैकी कोणती समिती ही वैधानिक समिती नाही? तर त्याचं उत्तर होतं माहिती व तंत्रज्ञान समिती. सेम होतं, हे दोन ऑप्शन नव्हते त्याच्यात. ठीक आहे, बेस्ट पर्यंत होतं सुधार समिती, स्थायी समिती आणि माहिती व तंत्रज्ञान समिती असे ऑप्शन होते, तर त्याच्यात ते उत्तर होतं त्याचं. त्याच्यानंतर विशेष समित्या. आता स्थापत्य समिती शहर, स्थापत्य समिती उपनगरे, सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार उद्यान समिती, विधी समिती आणि महिला व बाल कल्याण समिती. याच्यामध्ये आता महानगरपालिकेचे आयुक्त त्याचं काय आहे ते दिलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. व्यवस्थापक, सल्लागार समित्या. तर सल्लागार समित्या कोणकोणत्या ह्या व्यवस्थित करा मित्रांनो, कारण समित्यावर या तीनपैकी म्हणजे वैधानिक समित्या, विशेष समित्या आणि सल्लागार समित्या, या तीनपैकी तुम्हाला एकतरी प्रश्न पडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जी आकडेवारी विचारतात ती आकडेवारी सुद्धा लक्षात राहणार नाही, पण ह्या समित्या निदान तुम्ही लक्षात ठेवू शकता. खास विषयावर विचार विनिमय करून अहवाल सादर करण्याकरता आवश्यकतेनुसार वेळोवेळी नेमण्यात येतात. अनुदान सहाय्य समिती. ठीक आहे, हे ज्या सल्लागार समित्या आहेत ह्या खास विषयावर विचार विनिमय करून अहवाल सादर करण्याकरता आवश्यकतेनुसार वेळोवेळी नेमण्यात येतात. म्हणजे ह्या समित्या स्थायी नसतात किंवा हे नसतात, यांना गरज वाटली तेव्हा ह्या समित्या नेमण्यात येतात आणि ती गरज संपली, एखाद्या कशाचं तरी टेंडर किंवा काही खरेदी करायची असेल किंवा मोठ्या प्रमाणात जसं कोविडच्या काळात, तर त्यावेळेस ती समिती गठीत केली जाते आणि काम संपल्याच्या नंतर त्यांच्याकडून ते सगळा हिशोब घेतला जातो आणि ती समिती त्या ठिकाणी बरखास्त करण्यात येत असते. तर अनुदान सहाय्य समिती हा म्हणजे एखाद्या आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या मोठ्या कंपन्यांकडून कोणाकडून सहाय्य वगैरे असेल अनुदान असेल त्या संबंधात आहे. त्यानंतर महाराष्ट्र संस्कृती दर्शन समिती, पर्यटनासाठी मुंबई खूप प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी. आश्वासन समिती, नियोजन समिती, पुनर्लोकन समिती शहर. त्याच्यात नंतर हे दोन कमिटी असतात कुठल्या याच्यात, कारण मुंबई उपनगरे आणि मुंबई शहर. पुनर्विलोकन समिती, पश्चिम उपनगरे, छाननी समिती. आता याच्यातही त्यांनी 3 टाकलेले आहे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था, मुंबई जिल्हे क्षयरोग नियंत्रण संस्था, स्त्री केंद्रित आरोग्य प्रकल्प, जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकास. खूप महत्वाचा आहे. जुन्या इमारतीवर दर्जाचा कोणता, अ दर्जा, ब दर्जा, क दर्जा आणि त्याच्यावर लागणारे टॅक्स या संदर्भात प्रश्न पडलेले आहेत. तर याला हे करून घ्या. आपण ते टॅक्स जुन्या म्हणजे कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंतच्या कोणत्या दर्जामध्ये येतात किंवा त्यांना कुठला हे दिला जातो, अ ब क कुठला दर्जा दिला जातो, त्याचे टॅक्स किती असतात ते आपण समोर बघणार आहोत. प्रभाग समिती, समस्या निवारण समन्वय समिती. आता बघा याच्यात काही तुम्हाला इथं वृक्ष प्राधिकरण आणि हे दिसत असेल इथं. आता याच्यावर प्रश्न पडू शकतात. महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष जतन अधिनियम 1975 मध्ये 1996चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 7 अन्वये केलेल्या दुरुस्तीनुसार महानगरपालिका आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. लक्षात असू द्या, पडू शकते प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर टीप महानगरपालिका सचिव आणि महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक व त्यांच्या खात्यात कर्मचारी स्थायी समितीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करतात. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला लक्षात असं म्हणून प्रश्न पडेल काही सांगता येत नाही, पडेल नाही पडेल पण लक्षात असू द्या. आता 3 मार्च 2022चा शासन निर्णय. बरं, त्याच्यानंतर 7 मार्च रोजी मुदत संपलेल्या बृहन्नगर महानगरपालिका प्रशासकपदी अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नियमित. बरं, आयुक्त यांची नियुक्ती करणे. ओके, ते तर कधी हे झालेलं आहे आणि आता तिथं कोण आहे हे आहे की तिथं आयुक्ताचं हे आहे सबब. महानगरपालिका आणि त्यांच्या वैधानिक समित्या, विशेष समित्या, प्रभाग समित्या 2022 पासून अस्तित्वात नाही आहेत, कारण तिथल्या आता निवडणुका होणार आहेत. ठीक आहे, ही बाब तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे असं काही याच्यात शहर प्रशासनामध्ये आता काय येते. आजच्या याच्यात आपण शहर प्रशासन बघणार. आता शहर प्रशासन बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र. आता हे तुम्हाला क्षेत्र मी याच्या अगोदरही सांगितलेलं
आहे आणि या क्षेत्रावर प्रश्न पडलेले आहेत. तर हे तुम्हाला पाठच पाहिजे, जर दुसरा काहीच म्हणजे पर्यायच नाही. त्यांच्यामार्फत अधिक नागरिकांच्या गरजा भागवण्यात. ओके, ही त्यांची लोकसंख्या आहे, किती नागरिक आहे, किती कर्मचारी आहे, आयुक्त स्थानिक. ओके, महानगरपालिकेचं कधीचं आहे ते ठेवलेलं आहे, त्यांचे ध्येय धोरण यातील भिन्नता. ओके, आता बघा 3 तत्वावर अवलंबलेली आहे. हे शहर जे प्रशासन खालील 3 तत्वावर अवलंबून आहे. शहर प्रशासनाचे ते कोणते कोणते 3 तत्व आहेत याच्यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो, की खालीलपैकी कुठलं शहर प्रशासनाच्या तत्वावर अवलंबून नाही आहे. 4 ऑप्शन, खालीलपैकी कोणतं नाही, असेच प्रश्न टाकलेले आहेत त्यांनी. तर हे बघा, कचरा व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन, त्या संदर्भात असा प्रश्न होता की खालीलपैकी कुठे घन कचरा व्यवस्थापन म्हणजे घन कचऱ्याची पुनर्निर्मिती करण्यात येत नाही. असेच 3-4 ऑप्शन होते त्याच्यात. तर बघा आता अ मध्ये काय आहे, धोरण तयार करणारे आणि धोरणाची अंमलबजावणी करणारे यातील भिन्नतेला मान्यता. भिन्नतेला नाही, हे भिन्नतेला आहे, त्र दिसत आहे ते. त्याच्यानंतर धोरण तयार करण्याचे काम निवडून आलेल्या निगमाकडे सोपवून धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम एकाच व्यक्तीकडे म्हणजेच महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे कीवर्ड त्याचे. दोघेही जरी निकट सहकार्याचे काम करीत असले तरी कमी अधिक प्रमाणात आयुक्तांना महानगर निगमामध्ये स्वतंत्र अस्तित्व आहे. ठीक आहे, हे महत्वाचे आहे तिन्ही पॉईंट. आता बघा, महानगरपालिकेत 4 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त व महानगरपालिका सह आयुक्त, उपायुक्त, संचालक, अभियांत्रिकी सेवा प्रकल्प असून या महानगरपालिकेत प्रशासनात एकूण व्यवस्थापन व त्यावरील पर्यवेक्षणासाठी आयुक्तांना मदत करतात. हा त्याचं स्ट्रक्चर पण माहीत असू द्या. ठीक आहे, महानगरपालिकेत 4 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत. किती? 4. त्याच्यानंतर महानगरपालिका सहायुक्त व उपायुक्त. सहायुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर, संचालक, अभियांत्रिकी सेवा असून हे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या एकूण व्यवस्थापनातील हे आहेत म्हणते. ओके, त्याच्यानंतर 1964 मध्ये मध्यवर्ती प्रशासकीय पद्धतीने पुनर्रचना करण्यात आली व कागदपत्र निकालात काढण्याचा वेग वाढवणे क्षमतेने. ओके, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता ही काय, 24 विभाग. या धोरणात निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण शहराची 24 विभागासह 7 प्रशासकीय परिमंडळांमध्ये, किती, 7 प्रशासकीय परिमंडळ आणि 24 विभागांसह विभागणी करण्यात आली. या 7 परिमंडळावर आपल्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या काही सहाय्यक आयुक्तांसह महानगरपालिका सह आयुक्त, महानगरपालिका उपायुक्त पर्यवेक्षण, एकूण 24 महानगरपालिका उपायुक्त असून त्यामध्ये संचालक. ओके, 1 पद समाविष्ट करण्यात आलं. 23 पदांपैकी 7 पदे परिमंडळीय व 16 पदे. हे 24 आणि 7 लक्षात ठेवा. 24 विभागासह 7 प्रशासकीय परिमंडळे आहेत. त्याच्यानंतर 3 मार्च 2022चा आदेश. ठीक आहे, हे काय आहे, ते इथं कोणी निवडून नाही आला, प्रशासक वगैरे आहे, त्या गोष्टी आहेत तिथं, बाकी काही नाही. आता नागरी सचिवालय, याच्यामध्ये काय काय कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. बृहन्मुंबई महानगरपालिकेची पर्यवेक्षक बाजू ही प्रतिनिधिक मंडळाचा एक अद्वितीय नमुना आहे. सन 1873 मध्ये तत्कालीन प्रशासनाने महानगरपालिका स्थायी समिती आणि महानगरपालिका आयुक्त ह्या 3 प्राधिकरणांची निर्मिती केली. अच्छा, कोणते कोणते? स्थायी समिती, महानगरपालिका आयुक्त, ह्या 3 प्राधिकरणांची निर्मिती केली. आता कोणते कोणते आहेत ते? प्रतिनिधिक मंडळाचा एक अद्वितीय नमुना असून सन 1973 मध्ये तत्कालीन शासनाने महानगरपालिका स्थायी समिती आणि महानगरपालिका आयुक्त या 3 प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. त्यांच्या विविध जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. ओके, ही 3 प्राधिकरण लक्षात असू द्या. नागरी सचिवालय देखील 1873 अस्तित्वात आले. ओके, स्थायी समिती थेट करते. त्याच्यानंतर जबाबदारी सचिवावर. ओके, महानगरपालिकेचे सामान्य मृदा कॉमन सील महानगरपालिका सचिव यांच्यात ताब्यात असते. ठीक आहे. त्याच्यानंतर अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 77 ब 90 महानगरपालिकेच्या सचिवाकडे महानगरपालिकेच्या कलम 38 किंवा 38 या खाली महानगरपालिकेने नेमलेली कोणतीही समिती, स्थायी समिती व तिची कुठलीही उपसमिती, सुधार समिती, तिची कोणतीही उपसमिती, शिक्षण समिती, तिच्या कोणत्याही उपसमिती आणि प्रभाग उपसमित्या यांच्या कामकाजाशी संबंधित असलेले सभा वृत्तांतील सर्व अधिकृत कागदपत्रे व दस्तावेज यांचा ताबा असतो. कोणाकडे? त्या सचिवाकडे, महानगरपालिका. ठीक आहे.
बाकी 31 मे 2011 पासून महानगरपालिका व तिच्या विविध उपसमित्या कार्यक्रम पत्रिका व निर्णय इत्यादी माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येत आहे. त्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला या सगळ्या गोष्टी असतात असं त्यांचं म्हणणं आहे. जे कुठला प्रोग्राम कार्यक्रम असतात ते तुम्ही आम्ही पाहतो ते ऑनलाईन किंवा याच्यावर यूट्यूबवर वगैरे मोठे मोठे सेलिब्रिटी त्याच्यामध्ये असतात. आता ग्रंथालय नगरसेवक वगैरे संदर्भात पुस्तकं वगैरे त्याच्यावर असतात महानगरपालिका. हां, आता बघा याच्यावर प्रश्न पडलेला आहे, भगिनी शहर स्नेहभाव ही काय आहे संकल्पना. त्यावर सरचिटणीस नावामध्ये महानगरपालिका सचिव बदल करण्यास आणि महानगरपालिका सचिवास अंतर्गत ओके ठीक आहे. ही काय म्हणते 4 मार्च 2021चा ठराव अन्वये मंजुरी असून त्याप्रमाणे काय हां ठीक आहे ओके सोडून देते. भगिनी शहर स्नेहभाव आता याच्यात काय आहे बघा. भगिनी शहर संबंधाची संकल्पना ही नागरी सेवा आणि पायाभूत सुविधा यांच्या विकासासाठी 2 शहरांचा सहभाग असावी अशी आहे. बस एवढीच संकल्पना विचारली होती की भगिनी स्नेह समभाव हे काय संकल्पना आहे बा. असे संबंध प्रस्थापित करण्यामागे मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्परातील स्नेहभाव व सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे. अशा संबंधांमध्ये भगिनी शहरे आपल्याकडे असलेल्या अभियांत्रिकी सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, मलनी सारण बाबतच्या पायाभूत सुविधा तसेच उद्याने, प्राणी संग्रहालय, साहित्य, संस्कृती इत्यादी सारख्या विविध क्षेत्रात ज्ञान व साधने यांची परस्परांकडे देवाणघेवाण करतात. असे संबंध स्थापन करण्यामागे शहरांमधील सामायिक समस्या सोडवणे, संबंधित शहराच्या जीवनमानाचा जो दर्जा आहे तो उंचावणे यासाठी एकत्रितपणे काम करणे हा यामागचा हेतू. एकंदरीत तुम्हाला कळालं असेल की काय ते ज्या तिथल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सगळ्यांना एकत्रितरित्या काम करायचं आहे एवढंच सांगायचं आहे याच्यामधून. आणि शहरांचा जो लोक आहेत त्यांचा आंतरराष्ट्रीय लेवलच्या पातळीवरचा स्नेहभाव आपल्याला वाढवायचा आहे. तर आंतरराष्ट्रीय शहरात आहे म्हणजे मुंबईची तुलना ऑब्विसली गडचिरोली, यवतमाळ किंवा नागपूरशी केल्या जाणार नाहीये. त्याची तुलना जी आहे किंवा त्याचे कंपॅरिझन आहे ते कुठं होईल, नाही इंटरनॅशनल लेवलला जे परदेशातले शहर आहेत. की तर बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रथमतः 1965 मध्ये लॉस एंजेलिस अमेरिका या शहराशी भगिनी शहर स्नेहभाव नाते प्रस्थापित केले. हे प्रश्न पडू शकते की सुरुवातीला, तर हे लक्षात ठेवा. लॉस एंजेलिस तेव्हापासून जगातील अशा विविध शहरांशी भगिनी स्नेह भावाचे नाते प्रस्थापित झालेले आहे. त्यामध्ये विशेषतः आता हे शहर आहेत तर याच्यामध्ये काय करू शकतात ते की भगिनी शहर स्नेहभाव मुंबई हे खालीलपैकी कुठल्या शहराशी संबंधित नाही. मग याच्यात हे जपानचा नाव देतील किंवा जपानच्या शहराचे जुनी शोएत म्हणजे ओके शोएत रशियाचे आहे, स्टुटगार्ड आहे जर्मनीची, त्याच्यानंतर न्यूयॉर्क, झाग्रेब, बार्सिलोना, बुसान दक्षिण कोरियाचं आहे ते, नादी, जकार्ता, एंटोनारिओ, इब्जार तुर्की, सांघाय, चीन यांचा समावेश आहे. आता हे शहर तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे, भलेही तुम्हाला शहर वाचून दमाला असेल, पाणी पिया छानपैकी, पुन्हा वाचा. समजले नसतील हरकत नाही, त्याचा शॉर्टकट की बनवा. ठीक आहे, नसेल समजत तर सोडून द्या, पडेल याची गॅरंटी नाही. ठेवायचं असेल लक्षात तर ठेवू शकता. तर त्याची संकल्पना लक्षात असू द्या की काय आहे. मुंबई शहराच्या भगिनी शहर संबंधांतर्गत समन्वयाची आणि संबंधित कार्यक्रमाचे नियोजन महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या राजशिष्टाचार व आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाकडून आयोजित केले जातात. आता वृक्ष प्राधिकरण काय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील. ठीक आहे, तर आता वृक्ष प्राधिकरण काय आहे ते बघूया आपण. महाराष्ट्र राज्यामध्ये वेगाने होत असलेले शहरीकरण व औद्योगिकीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. सदर बाब लक्षात घेता ओके. ठीक आहे, हे पाहून आपण काय आहे ते सगळ्यांनाच माहित आहे. हा ठीक आहे, महाराष्ट्र शासनाने 1975 मध्ये महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम 1975-44 अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने 76 मध्ये वृक्ष लागवड प्राधिकरणाची स्थापना केली. कधी? 1976 मध्ये पडू शकते. 1996 मध्ये सदर अधिनियमात दुरुस्ती करून असून आता ते महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संवर्धन व जतन 1975 म्हणून ओळखले जाते. सदर अधिनियमात या दुरुस्तीचे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष
हे महापौराऐवजी महानगरपालिकेचे आयुक्त असतील. 7 मार्च 2022 लगतपूर्व महानगरपालिकेची मुदत संपुष्टात आली. ओके, हे पडलेलं आहे बरोबर प्रश्न की कधीपासून, म्हणजे कधीपासून ती मुदत संपलेली आहे किंवा हे नाही म्हणजे आयुक्त काम करत आहे. तर हे लक्षात असावी, ही बेसिक माहिती आहे. महानगरपालिकेची नेमणूक करण्यात आलेली आहे. 8 मार्च 2022 पासून महानगरपालिकेची प्रशासकीय नेमणूक करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. किती आहे? 8 मार्च 2022. तर सदर अधिनियमाचा कलम, ठीक आहे, कोणता कलम आहे? सहाय्यक आयुक्त कधीपासून हे करतात विचारू शकत नाही, पण असू द्या. उद्यान अधीक्षक यांना संपूर्ण मुंबईसाठी वृक्ष अधिकारी म्हणून नेमण्यात आलेला आहे. उद्यान अधीक्षक, ठीक आहे. तर आपण हा जो आहे वैधानिक महानगरपालिकेचे लेखापरीक्षक, हा आपण पार्ट, आता आपण हे पार्ट म्हणजे एक पार्ट बघितलेला आहे, त्याच्यात बेसिक माहिती पाहिलेली आहे. हा आपण पार्ट 1 म्हणून, हा पार्ट 2 म्हणून, ठीक आहे. ती बेसिक माहिती पहिल्या व्हिडिओत पाहिलेली आहे आपण, संपूर्ण महत्त्वाची माहिती होती पार्ट 1. आता याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवूया जो पार्ट 2 असेल. खूप लॉंग व्हिडिओ मला थोडंसं अवघड जाते मित्रांनो बनवायला, कारण लॅपटॉप समोर सतत एवढ्याला वेळ मी नाही बसू शकत. तर हे आपण पार्ट 2 चा थोडंसं रिलॅक्स होऊया आणि पार्ट 2 मध्ये, आणि तुम्हाला पण खूप लॉंग व्हिडिओ असला तर त्रास जाते बघायला, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पार्ट 2 लवकरच येईल.